तुम्हाला माहिती आहे का, लेबनॉन, तुर्की, इराक, इजिप्त अशा अनेक इस्लामिक देशांमध्ये वक्फ ही संकल्पना अस्तित्वात नाही. पण भारतातल्या तामिळनाडू राज्यातल्या तिरुचेंदुराई या संपूर्ण गावावरती वक्फ बोर्डनी क्लेम केला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट डॉक्टर आशिष बर्वे आणि या व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत की मुळात जुन्या 1995च्या वक्फ कायद्यामध्ये प्रॉब्लेम काय आहेत. आजच्या घडीला वक्फ ट्रिब्युनल्सकडे एकूण 40,951 प्रकरणं पेंडिंग आहेत आणि इंटरेस्टिंगली त्यापैकी 9,942 केसेस किंवा प्रकरणं ही मुस्लिम समुदायाकडून वक्फच्या अगेन्स्ट केली गेलेली आपल्याला दिसत आहेत. वक्फ ट्रिब्युनलने दिलेला निर्णय अंतिम फायनल राहील असं जुना ॲक्ट म्हणतो आणि जुन्या ॲक्टमध्ये वक्फ ट्रिब्युनलने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अपील करण्याची कोणतीही प्रोव्हिजन अस्तित्वात नाही. द डिसिजन विल बी कन्सिडर्ड ॲज फायनल. पण नवीन आत्ता जो बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यानुसार वक्फ ट्रिब्युनलने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात 90 दिवसाच्या आत हायकोर्टमध्ये अपील करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. फेअर इनफ. अनेक इंटलेक्च्युअल्स म्हणत आहेत की वक्फ ट्रिब्युनलने दिलेला निर्णय पूर्वीही फायनल नव्हता, त्याच्या विरोधात कोर्टात जाता येत होतं. पण लक्षात घ्या, ते अपील प्रोव्हिजन्सच्या अधीन राहून जाता येत नव्हतं. आता अपील प्रोव्हिजन्स या नवीन सुधारणेच्या माध्यमातून आणल्या जात आहेत. आता आपण या जुन्या ॲक्टमधलं एक इंटरेस्टिंग सेक्शन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ते आहे सेक्शन 40 1995च्या वक्फ कायद्यातलं. हे सेक्शन असं म्हटलं जातं की वक्फ बोर्ड्सना अनलिमिटेड पॉवर देणारं सेक्शन आहे. का? पहा, सेक्शन 40 स्पीक्स डिसिजन if a property is a waqf property. Clause 1, the board may itself collect information regarding any property which it has reason to believe to be. थांबूया, इथपासूनच गडबड लक्षात येते. जर वक्फ बोर्डाला वाटलं की एखादी प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी आहे तर and if any question arises whether a particular property is waqf property or not, किंवा जर प्रश्न निर्माण झाला, डाऊट निर्माण झाला की एखादी प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी आहे की नाही, तर पुढे असं म्हटलंय की त्याची इन्क्वायरी करण्याचा संपूर्ण अधिकार वक्फ बोर्डला आहे. त्याच्या पुढे जाऊन एखादी वक्फ प्रॉपर्टी ही शिया वक्फ प्रॉपर्टी आहे का सुन्नी वक्फ प्रॉपर्टी आहे या बाबतीत एखादा डाऊट असेल, किंवा मुळात एखादी प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी आहे की नाही असा डाऊट असेल, तर त्या बाबतीत इन्क्वायरी करण्याची पॉवर वक्फ बोर्डला दिलेली आहे आणि ते इन्क्वायरी करून फायनल करतील की वेदर अ प्रॉपर्टी बिलॉंग्स टू अ वक्फ और नॉट. Clause 2 says the decision of the board on the question under subsection 1 shall, unless revoked or modified by the tribunal, be final. ज्याविषयी मी मगाशी पण म्हटलं होतं. आता आपण एक उदाहरण घेऊया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. सपोज ए ही व्यक्ती आहे आणि त्याची जी जमीन आहे त्या जमिनीवरती वक्फ बोर्डने क्लेम केला, कारण त्यांना असं वाटलं की ही प्रॉपर्टी वक्फची आहे. यानंतर वक्फ बोर्डनेच इन्क्वायरी केली आणि या इन्क्वायरीच्या अंती वक्फ बोर्डला असं वाटलं की ही प्रॉपर्टी ए या व्यक्तीची नसून वक्फ प्रॉपर्टी आहे, तर ते तसं डिक्लेअर करतील. आणि आपल्याला माहिती आहे, वन्स अ वक्फ ऑलवेज अ वक्फ, कारण वक्फ इररिव्होकेबल आहे. मग त्याच्या पुढे जाऊन जर ए या व्यक्तीला या विरोधात दाद मागायची असेल, ए याचं म्हणणं आहे की नाही ही जमीन तर माझी आहे, वक्फची नाही आहे, तर त्याच्याकडे रेमेडी किंवा पर्याय काय आहे, त्याला जावं लागेल वक्फ ट्रिब्युनलकडे. आणि जर वक्फ ट्रिब्युनलने एखादा निर्णय दिला, जर तो निर्णय असा असेल की ही प्रॉपर्टी एची आहे तरी तो फायनल, किंवा वक्फ ट्रिब्युनलने असा निर्णय दिला की ही प्रॉपर्टी वक्फ बोर्डची आहे तरी तो निकाल निर्णय अंतिम म्हणजेच फायनल राहील. आता पुढे वाचूया.
where the board has any reason to believe that any property of any trust or society registered in pursuance of the Indian Trusts Act 1882 or under the Societies Registration Act 1860 or under any other act is a Waqf property, the board may, notwithstanding anything contained in such act, hold an inquiry in regard to such property, and if after such inquiry the board is satisfied that such property is a Waqf property, call upon the trust or society, as the case may be, either to register such property under this act as Waqf property or show cause why such property should not be registered. थोडं क्लमझी आहे, सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. ट्रस्ट किंवा एखादी संस्था किंवा सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट अंडर एखादी रजिस्टर्ड सोसायटी यांची जर एखादी प्रॉपर्टी असेल आणि वक्फ बोर्डला वाटलं की ही प्रॉपर्टी वक्फची आहे, तर त्या रिलेटेड ते इन्क्वायरी करून निर्णय घेऊ शकतात आणि मग ते या सोसायटीला किंवा ट्रस्टला सांगू शकतात की ही प्रॉपर्टी जी आत्तापर्यंत तुमची होती आता ती वक्फ प्रॉपर्टी म्हणून रजिस्टर करा, किंवा दे कॅन गिव्ह अ शो कॉज नोटीस की का बरं तुमची प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर केली जाऊ नये.